नमस्ते, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियोजित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, सिद्धेश्वर उत्सुर्गे, सर्व विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंते, चावीवाले, संबंधित कर्मचारी तसेच महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या स्काडा प्रणालीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले। या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून पाणीपुरवठा यंत्रणेवर रिअल टाइम नियंत्रण ठेवणे, गळती शोधणे, दाब व्यवस्थापन आणि पाण्याचे योग्य वितरण सुनिश्चित करणे शक्य होत असल्याचे सांगण्यात आले। शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्यामागील प्रमुख कारणांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली। विशेषतः महावितरणकडून होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी उचल केंद्रे प्रभावित होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यावर होत असल्याचे निदर्शनास आले। यावर उपाययोजना म्हणून महावितरण अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या समन्वयातून अखंड वीज पुरवठा देण्याची जबाबदारी पार पाडावी असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले। पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात कोणतीही तडजोड होणार नाही। पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे। नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। वीज पुरवठा खंडित होणे, यंत्रणेमधील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे अजिबात सहन केले जाणार नाही। स्काडा प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करून पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि नियंत्रित पद्धतीने करावे। महापौरांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्यावर भर देत 3 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले। तसेच प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून समस्या तात्काळ सोडवाव्यात अशा सूचनाही दिल्या। बैठकीत पाण्याचे टप्पे निश्चित करणे, गळती रोखणे, जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, नागरिकांना कमी त्रास होईल अशा पद्धतीने वितरण व्यवस्था मजबूत करण्याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली।